आज नितीन पवार पंचांच्या भूमिकेत आहेत आणि या आयोजन कमिटीचे सदस्य देखील आहेत. खूप अथांग प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला भेटत. आज आमचे करण मगर, नितीन पवार जे मात्र इन अँड ऍक्शन मध्ये आहेत. या मातीने दिला वारस अम्मा, कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी दिली सामर्थ्य अम्मा, अखंड बलिदानाची. पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालक इथे रणपंदेच्या सदाशिरी. कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. राजछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी राजू जाधव तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. मॅच मात्र ही देखील रंगेल यात शंका नाहीये. कारण की म्हणतात ना की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले नालिबी संघाच्या वतीनं. स्ट्राईकला पण पाहू शकता राज आणि नॉन स्ट्राईक एंडला भूषण. राज आणि भूषणची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धडकलेली आहे. संघर्षाचा बिगुल इथे मात्र नक्कीच वाजेल. अति जबरदस्त हे मैदान. याच देही याच डोळा रंगतोय हा क्रिकेटचा सोहळा. एकता स्पोर्ट घोड्स आयोजित एकता चषक 20-25 वर्ष 6वं आहे, परंतु दिमागदार आयोजन आहे. अगदी गावातील सामाजिक कार्यक्रम असो, सर्व कार्यक्रम उरकून येथील तरुणांनी क्रिकेट च्या या प्रेक्षकांसाठी त्यांना परवडी मिळावी म्हणून हे प्रयत्न आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता आपण जर पाहिले तर हिवाळीचा काळ जो मात्र आता थोडासा मागे सरकत चाललेला आहे. उष्णतेची धाक शक्यता नक्कीच होऊ शकते आणि तरी देखील हे खेळाडू या क्रीडांगणावरती आपली चमक दाखवतील यात शंका नाहीये. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. P1 आणि P2 अशी 2 षटकं आपल्याला पाहायला भेटतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघाला रिव्ह्यू इथे मात्र मिळणार नाहीये आणि पंचांची आर्ग्युमेंट घालायची नाही, विनंती असेल. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम ग्राह्य धरला जाईल. कोणत्याही संघाने इथे मात्र नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या पंचांची मागणी अजिबात करायची नाहीये. काल खूप चांगली पंचगिरी सुदीप अंबवणे सरांच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं देखील आता लेट्स प्ले शो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट गेम ऑन असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खोलवा टप्प्याचा होता, परंतु जागा बनवली, गॅप सजवली आणि पॉवर प्लेचा फायदा घेत असताना ठोकलाय आजच्या दिवसातील हा धमाकेदार चौकार. P1चं पहिलं षटक सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर खुलवट टप्प्याचा बॉल मध्ये कुठल्या प्रकारची कमतरता नाहीये. गोलंदाज भिंत्या गोलंदाजी मार्कवरती आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. या सालामध्ये अगदी चांगली गुणवत्ता दाखवलेली आहे. पुन्हा एकदा 30 लाईन, परंतु आता मात्र अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडूवर बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. सातत्य निरंतरता या क्रीडांगणावरती जो खेळाडू दाखवेल तो संघ मात्र विजयाच्या दिशेने जाईल हे मात्र निश्चित असतं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एक चुकी आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. इथे मात्र स्लॉट मध्ये बॉल आला आणि चेंडू गेला सीमा पार. आलाय आजच्या दिवसातील दर्जेदार षटकार. सातत्यानं जर आपण पाहिलं ना तर चेंडूला अगदी पुढे हाताळण्याचा प्रयत्न पिंट्याच्या वतीने झाला. कारण की पहिलाच बॉल आपण पाहिला तर तोही बॉल अगदी आपल्याला यॉर्कर लेंथ वरती पाहायला भेटला. त्यानंतर दुसरा बॉलला डॉट जरूर आला, परंतु तिसरा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू स्लॉट मध्ये आणि फलंदाज राजने मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवलेलं आहे. धावसंख्या 10. इथे मात्र जबरदस्त फटका, बॅकवर्ड पॉइंट स्क्वेअर का. इकडे मात्र चेंडू सरकलाय, चेंडू मात्र जाईल सीमा पार. दर्जेदार चौकार.
P1चं पहिलं षटक अगदी धमाकेदार सुरुवात झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धावफलकावरती. आमच्या समवेत करण मगर काल देखील गुणलेखिकाच्या भूमिकेत होते. काल कल्पेश मगर देखील होते. गुणलेखक म्हटलं ना की समालोचकांचा पाठीचा कणा असतो. इथे मात्र आपण पाहू शकता या काय जबरदस्त बॉल आहे. लय मात्र सोडली नाहीये. फिंट्यानं सातत्य निरंतरता कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राज जो मात्र प्रश्नाचं उत्तर देखील छानपैकी देतो. फुलटॉस बॉल आहे त्या ठिकाणी गॅप आहे आणि चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी चौकार. कठीण परिस्थिती वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर संपुष्टात आलेलं आहे. पहिल्या षटकात झिंदाबाद अशी स्थिती आहे. पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये बॅकफूट वरती ढकललेलं आहे गावदेवी नांदब संघाला. परंतु आता इथे कमबॅक करणं गरजेचं आहे आणि हे होत असतं मित्रांनो. कारण की ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक असतं त्यावेळेला अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळत असतं. गावदेवी नांदब संघ देखील त्यांनी देखील क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. परंतु सध्या तरी स्थिती मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले तर नालिंबी संघाने बाजी वाढलेली आहे. दुसरा षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे उमेश. चांगला अनुभवी संघ आहेत आपण जर पाहिलं तर गावदेवी नांदब संघ. अनुभवी खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नालिंबी संघाचे तरुण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आता भूषण स्ट्राईक वरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल भूषण साठी लॉब केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून झन्नाडेला सिक्सर. काय जबरदस्त बैटिंग. तरबूज को देख के खरबूजा भी रंग बदलता हुआ. हेच होत असतं मित्रांनो ज्या वेळेला एखादा फलंदाज मोठे फटकेबाजी करत असतो त्यानंतर दुसऱ्याही फलंदाजाला चेव येत असतो आणि त्या अनुषंगाने आपण देखील पाहिलं भूषणने देखील षटकार ठोकलाय. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 24 या आकड्यावरती. उमेश पुन्हा एकदा तयार. हो आता मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक ऑफर केला नाही कारण की पाहिलं त्या ठिकाणी भूषण चेंडू मात्र ऑफ साइड ऑफ स्टंप चाललाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. यासाठीचं वाईट धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. सरासरी खूप वेगानं वाढत चालली आहे. तो इथे अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस आपल्याला. ओहो इथे देखील आपण पाहिलं तर सलगचा हा दुसरा बॉल वाईट. बॉल चांगला होता. आपण जर पाहिले तर लेंथ इथे मात्र चांगली होती परंतु लाईन मात्र खराब होती. ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. खूपच बाहेर निघाला होता. त्या अनुषंगाने व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या 26 या आकड्यावरती. सध्या तरी दुसरं षटक सुरू आहे. इथे मात्र स्लॉट मध्ये बॉल होता. चेंडू गॅप मध्ये पाहावं लागेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक हुलकावणी दिली त्या ठिकाणी चेंडूनं. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही. तू हिरमोसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार परंतु तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या. स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिळून छाती 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे. तू खचून जाऊ नकोस. दुसऱ्या षटकाचाही देखील खरपोस समाचार घेतला जातोय. एका बाजूला राज परततोय तर दुसऱ्या बाजूला भूषण देखील आक्रमण करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या धावफलकावरती 30. इथे जबरदस्त शॉट. घडाघाती प्रार दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोचली आहे 36 या आकड्यावरती. काय करावं आणि काय नाही करावं अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि ज्या वेळेला एखादा फलंदाज गोलंदाजाच्या चांगल्या चेंडूवरती देखील आक्रमण करत असतो त्यावेळेला कुठेतरी मानसिकता ही ढासळलेली असते. फटास बॉल त्या ठिकाणी फटक्याचा वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 42 धावा. या स्पर्धेमध्ये आपण कनिपनाथ घोटसई संघाचा विचार केला तर 79 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न इथे मात्र निष्फळ झालेला आहे. भूषणला मात्र परतावं लागत आहे. सफलता प्राप्त झालेली आहे. गोलंदाज उमेश यांना आता थोडीशी चर्चा इथे केली जाईल. कुठेतरी आपण जर पाहिलं तर गावदेवी नांदप संघ देखील कमजोर संघ नाहीये. यांना जर हात घालण्याची संधी दिली तर पाय घालतील असा हा संघ आहे. उमेश यांनी संधी प्राप्त केलेली आहे. ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. इथून मात्र काही धावांपासून रोखणं फार गरजेचं असेल. येणाऱ्या काही गोलंदाजांना देखील थोडासा अनुभव मात्र मिळेल या विकेट मुळे. परंतु येणारी वेळ येणारा काळच इथे मात्र ठरवेल. करीमनाथ गोटसई संघानं कालच्या दिवसामध्ये 79 धावा याच मैदानावरती केल्या होत्या आणि त्याच दिशेनं देखील नालिंबी संघ मार्गस्थ होत आहे. आणि या मैदानावरती जर आपण विचार केला ना तर तब्बल 50 ते 60 धावा चेस होऊ शकतात. परंतु जर भलं मोठं टार्गेट इथं आलं तर गावदेवी नांदप संघाला हा टार्गेट चेस करणं मागात पडेल. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक झालाय. अजून एक गडी बाद होतोय. दुसरा धक्का गावदेवी नांदप या टीमला. ह्यालाच क्रिकेट म्हणतात. नालिंबी संघाला इथे मात्र आपण पाहू शकते या दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. आता इथे मात्र कमबॅक होईल. चर्चेला उदान येईल. गावदेवी नांदप संघ आता कमबॅक करेल कारण की उमेश दादांची ही गोलंदाजी मात्र कुठेतरी आता चर्चेचा विषय ठरलेले आहे. त्यांना देखील आता ठाऊक झालं की ही खेळपट्टी कशा प्रकारे रंग बदलते. P1 आणि P2 दोन्ही षटकं समाप्त झालेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 42 धावा म्हणजे 20.50 ची सरासरी धावफलकावरती आहे. आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सेट फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला आहे. इथून आता कमबॅक होऊ शकतोय. नाबाई गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. आता राज आणि भूषण डगआउटच्या आसऱ्याला आहे. दोन्ही नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऋतिक आणि निलेश आहे. स्ट्राईक वरती निलेश आहे. आता दोघांवरती खूप मोठी मदार असेल. आता काही डॉट बॉल इथे काढून काही विकेट देखील घेणं फार गरजेचं असेल या ठिकाणी. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज पिंट्या. सांघिक कोट्यातील हे त्यांचं दुसरं षटक आहे आणि संघाचं हे तिसरं षटक. आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आहे. डीप कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि तिकडे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. पेंटानं इथे मात्र डॉट बॉल टाकलेला आहे कारण की मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. खूप महागडे ठरले होते. इथून कमबॅक करावा लागेल. म्हणतात ना मित्रांनो की ठेस लागला की माणूस शाळा होत असतो आणि पिंट्याच्या बाबतीत देखील तेज घडला. स्लॉट मध्ये चेंडू मात्र सीमा पार दर्जेदार षटकार. काय जबरदस्त आपण पाहिजे तर बॅटिंग लाईनअप या ठिकाणी आहे.
नालिंबी संघाची आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या 48 या आकड्यावरती निलेश देखील आक्रमण करतोय. टॉप ऑर्डर समाप्त झालेली, मिडल ऑर्डरची सुरुवात झालेली आहे, परंतु मिडल ऑर्डर देखील कमी नाहीये. चर्चेला मात्र उडाण आलेला आहे. या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या आहेत. नरेश दादा गायकवाड या आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॅक टू बॅक दुसरा हराराची प्रहार, सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर सोमनाथ पवार यांनी जर झेल पकडला तर गुरुनाथ पवार याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज, गुरुनाथ पानसरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र आपण पाहू शकताय थोडीशी लेंथ खेचली आणि चेंडू सीमा पार, षटकार. 3 चेंडू 3 षटकार हा विक्रम या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटला. फलंदाज निलेश धावसंख्येने वेग घेतलाय, धावसंख्या हपापली, धावसंख्येने भरारी मारली आहे 60 या आकड्यावरती. तर या मैदानावरती देखील चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. यस, मॅच बॉल आलेला आहे. चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला, चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर अगदी 6 चेंडू 6 षटकार पाहायला भेटले होते. कल्पेश केणे पुन्हा एकदा त्याच दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे मात्र हाताळला, कमबॅक झालेला आहे. एखादं षटक जे मात्र त्या षटकामध्ये विकेट आणि डॉट बॉल येणं फार गरजेचं असेल गावदेवी नांदप संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र खूप उंच गेला आणि लांब घराघाती प्रहार, षटकार. ठाळांचा कडकडाट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया, कारण की धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा धावफलकावरती आहेत. 2 घडी बाद झालेल्या आहेत. इथून आता या ड्रिंक्स ब्रेक मध्ये काहीशी चर्चा करणं फार गरजेचं असेल. आता गावदेवी नांदप संघाला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 24 आणि ह्याही स्पेल मध्ये पिंट्याने मात्र पुन्हा एकदा 24 धावा खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत कोणताही प्लॅन इथे मात्र सक्सेसफुल होत नाहीये. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज खूप प्रयत्न करावा लागेल गावदेवी नांदप संघाला. क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाले होते. जरीमरी चषक 20-25 निंबवली इथे. त्या जखमा देखील भरून काढायच्या आहेत. या स्पर्धेचा जर आपण विचार केला ना तर अगदी कालच्या दिवसामध्ये देखील चांगले संघांनी मात्र या स्पर्धेतून परतीचा प्रवास केला. कनिपनाथ गोडसई संघ देखील या स्पर्धेतून बाद झाला. काल आई एकविरा आपटे संघ देखील इनर ऍक्शन मध्ये होता. तो संघ देखील या स्पर्धेतून बाहेर झाला. आणि आपण विचार केला तर सुभाषदादा गायकर सरांचा संघ ओमसाई मांजरली, तो संघ देखील पराभूत झाला. आणि दरम्यान सध्याची स्थिती देखील त्याच दिशेने आपल्याला पाहायला भेटत आहे. गावदेवी नांदप संघ जो मात्र या विभागातील एक दमदार संघ आहे, या संघाच्या अगेन्स्ट नालिंबी संघ देखील तुटून पडत आहे. धावा आणि धावा इथे बरसत आहेत. आता उरलेले 2 षटक आहेत. या 2 षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकासाठी पाचारण केलेलं आहे गोलंदाज
हितेश, थोडासा लांब पल्ला आहे हितेशचा, थोडासा खान मंत्र देखील दिलेला आहे. आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिलं ना मित्रांनो, या 3 वर्षामध्ये तरुण खेळाडूंनी मात्र स्पर्धा गाजवलेली आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाज हितेशला देखील हे कार्य करावं लागेल. आपण पाहत असतो या सातत्यानं ज्या संघामध्ये अनुभवाची शिदोरी असते, सिनियर ज्युनियर असे खेळाडू असतात, तो संघ अगदी उच्चांक गाठत असतो. हितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर फलंदाज असेल ऋतिक. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहू शकता या मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात 4 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं ना मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये देखील थर्ड मॅन रिझन, नॉनस्टॉप बाउंड्री आणि फाईन या दिशेमध्ये अगदी फलंदाजासाठी पोषक असं वातावरण आहे. त्या दिशेमध्ये चांगल्या धावा निघत असतात आणि एक चूक किती महागात पडते याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला आज देखील पाहायला भेटलं. धावसंख्या धावफलकावरती 70 जाऊन पोहोचलेली आहेत. कनिपनाथ गोडसे संघाने जो कालचा रेकॉर्ड या ठिकाणी या मैदानावरती निर्माण केलेला आहे, तो रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी नालिंबी संघ अग्रेसर होत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह पाहायला भेटला. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. अलाउन द कार्पेट फटका आहे. थोडीशी बॉलनेस त्या ठिकाणी झाली आणि पाहता पाहता 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. एक धावा खूप महत्वाची आहे, तिथे वाचवणं फार गरजेचं आहे. धावा 6 चेंडूमध्ये 1 धाव निघत नाहीये आणि एका चेंडूवरती 6 धावा निघतात. हे क्रिकेटचं समीकरण असतं. इथे मात्र आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक दूर आहे त्या ठिकाणी आणि थोडेसे स्लीप झालेले आहेत खेळाडू. तिथे जीवाच्या आखांताने प्रयत्न करतात. काल देखील आपण पाहिलं खेळाडू खूप प्रयत्न करतात, परंतु विनंती असेल खेळाडूंना आपण स्वतःची काळजी देखील घ्या, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस येत चाललेले आहेत. स्वतःची काळजी घ्या. शरीर सलामत तो पगडी 50 अशा अनेक टुर्नामेंट असतील. मला तरी वाटतं आता की सध्या तरी आता डेच्या टुर्नामेंट बंद होत असतील, कारण की त्यानंतर आता डे नाईट या स्पर्धेला उधाण येईल, कारण की खेळाडूंना देखील उन्हाचा खूप त्रास होत असतो. आउटसाइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत, 3 क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. ऑफसाइडला 2 आहेत अशी ही व्यूहरचना आपल्याला पाहायला भेटते. भेदक मारा होत आहे त्या अनुषंगाने सीमालगत क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण देखील. 1च धाव मिळाली. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरती आला आणि हे करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 74 धावा. अजून जर 6 धावा आल्या तर खालचा रेकॉर्ड ब्रेक होईल कनिपनाथ गोडसे संघाचा. क्रिकेट आहे मित्रांनो, एवढ्या धावा ठोकून देखील तो संघ स्पर्धेतून बाद होतो म्हणजे क्रिकेट हे नवल आणि आश्चर्यचकित खेळणार, आश्चर्य करून दाखवणार खेळ आहे. स्ट्रोक ऑफर केला नाही त्या ठिकाणी, कारण की पाहिलं फलंदाजानं की चेंडू मात्र अगदी खूप दूरवर पिचिंग होत आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. पुढील बॉल. इथे मात्र जबरदस्त फटका, चाबूक शॉट, चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. काय जबरदस्त बॅटचा फ्लो आहे या ठिकाणी आपण पाहिला तर अगदी घणाघाती प्रहार केला. हंटर शॉट. धावसंख्या पोचली आहे. धावसंख्या धावफलकावरती 81 आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर नव्हे तर या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पाच षटकांची मॅच आहे.
एखादं षटक इथे जर डॉट टाकणं फार गरजेचं आहे. त्या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं फार गरजेचं आहे गावदेवी नांदप संघासाठी, कारण की त्या संघाकडे देखील कॅलिबरी आहे. मोठे फटके खेळण्यासाठी ते खेळाडू देखील संघर्षाची पराकाष्ठा करतील. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. इथे मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फेकून दिला चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. 87 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग होत आहे. टॉप ऑर्डर दमदार, त्यानंतर मिडल ऑर्डर देखील दमदार आपल्याला पाहायला भेटली. राज चा विचार केला तर आपण 18 धावांवरती त्याची खेळी समाप्त झाली. त्याने देखील एक षटकार 3 चौकार ठोकले होते. त्यानंतर भूषणने देखील 3 षटकार 1 चौकार ठोकला. 22 धावांची खेळी त्याची देखील संघाला लाभली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ऋतिक आणि मिस्टर निलेश जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग त्यांच्या वतीनं होत आहे. ऋतिकचा आपण विचार केला तर त्यांनी देखील 6 चेंडूमध्ये 15 धावा ठोकल्या आणि सध्या तरी तो खेळपट्टीवरती आहे. 2 षटकार बॅटमधून आलेत. त्यानंतर निलेशचा आपण विचार केला तर 7 चेंडू 25 धावा 4 षटकार त्यांनी ठोकले. जबरदस्त क्रिकेट. या षटकामध्ये आता गावदेवी नांदप संघाला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 87 धावा आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती सागर. आता या सागरला इथं खवळावं लागेल आणि जी बोट या ठिकाणी अगदी शांत पाण्यावरती चालत आहे नालिंबी संघाची, ही बोट इथे डुबवावी लागेल. काहीतरी करावं लागेल. लाटांचा मारा इथे द्यावा लागेल. जय हनुमान मांजरली ब आणि राजे छत्रपती अनखरपाडा संघ आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे या ठिकाणी. आणि इथे देखील आपण पाहू शकता या 4 धावा आल्या आल्या घडाघाती प्रहार केला. सागरवरती देखील चौकार वसूल केला. धावसंख्या पोहोचली आहे 91 या आकड्यावरती. मला तरी वाटतंय कारण की एवढ्या धावा अगदी 5 पर्व झाल्या असतील. कोणत्या संघानं आतापर्यंत या मैदानावरती ठोकल्या नसतील. आणि हा विक्रम देखील नालिंबी संघाच्या नावावरती आहे. जबरदस्त शॉट, घणाघाती प्रहार, भीम टोला वज्र टोला षटकार. टाळांचा कडकडाट. धाव संख्या 97. लॉस ऑफ 2 विकेट. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिलें आसमान की. 97 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. सागर देखील या ठिकाणी महागडं ठरत आहे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि इथे मात्र झेलची संधी उकली नाहीये. वैदिश लॉंग ऑन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी मात्र हा झेल टिपला. परंतु टाळांनी नक्की स्वागत करणं फार गरजेचं आहे या खेळाडूचं. काही जबरदस्त बॅटिंग निलेशने केली. आपल्या संघासाठी गरज होती त्याच क्षणाला मात्र त्यांनी बॅटिंग केली आहे. कुठल्या प्रकारचं दडपण या ठिकाणी नव्हतात. म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. धाडस त्या ठिकाणी दाखवलं, दबाव मात्र कुठल्या प्रकारे ठेवला नाहीये. आणि धावांचा आलेख ज्याप्रमाणे राज आणि भूषणने ठेवला होता तोच आलेख या ठिकाणी निलेशने देखील ठेवला. आणि अखेरकार मात्र या शेवटच्या काही चेंडूपर्यंत तो खेळू शकला नाही, परंतु संघाने मात्र त्या ठिकाणी त्याचं कौतुक केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आशिष. इथे मात्र आडव्या बॅटनं आशिषने देखील आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक दुसरा गडी. इथे मात्र बॅक टू द डगआउट जात असताना ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज सागर. कालच्या दिवसामध्ये देखील ऑन हॅट्रिक वरती 2 संघ होते, त्यापैकी सागर आज या ठिकाणी हॅट्रिक कंप्लीट करेल का ही कमाल दाखवणं फार गरजेचं आहे.
तरच कुठेतरी गावदेवी नांदेड संघाने जे अस्तित्व या ठिकाणी या मॅच मध्ये गमावलेलं आहे ते कमावता येईल आणि ही संधी सागरला देखील आहे आणि कुठेतरी कॉन्फिडन्स देखील वाढेल जर ही विकेट हॅट्रिक इथे मात्र प्राप्त केली तर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झालाय. धावसंख्या धावपलक्याचा विचार आपण केला तर 97 धावा, 100 धावा इथे पाहायला भेटतील का. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला त्या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक काही पोहोचू शकले नाही चेंडूवरती. आणि इथे देखील आपण पाहू शकता या काय जबरदस्त क्रिकेट, आसमानी फटकेबाजी होत आहे तरी पण जमिनी फटकेबाजी देखील छान पैकी. इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालेले आहेत. धावांचा जो नाद खुळा या ठिकाणी लागला होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरे धावेला फलंदाज इथे बाद झालेले आहे. धावसंख्या धावपलकावरती 99 धावा धावपलकावरती आहेत. ऋतिक मात्र बाद झालेला आहे. 7 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी त्यांनी मात्र साकारली. चांगला खेळ त्याच्या वतीने देखील पाहायला भेटला. परंतु इथं जर आपण पाहिलं तर सागर ज्याने मात्र अगदी चांगलं कार्य केलं. अगदी शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक आहे परंतु ह्या षटकामध्ये देखील त्यांनी कमालीची गोलंदाजी केली. हे मात्र आपण पाहिलं तर गावदेवी नांदप संघासाठी कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारी गोलंदाजी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र आपण पाहू शकता या खोलवर टप्प्याचा बॉल होता. मी तर म्हणेन की सागरला पहिला स्पेल देणं फार गरजेचं होतं परंतु तसं झालं नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण अनुमान लावू शकतो परंतु भविष्यवाणी करू शकत नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि या धावा इथे धावफलकावरती आलेल्या आहेत. 99 धावा धावफलकावरती आणि 100 धावांचं हे लक्ष्य. प्रत्येक षटकामध्ये 20.0 ची सरासरी आहे. चला आपण विनंती करतोय जय हनुमान मांजरली ब आणि राजे छत्रपती अनखरपाडा संघाच्या कर्णधारांनी आमच्या थेट व्यासपीठासमोर यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी विनंती असेल. इनिंग ब्रेक आहे आणि या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि बघा ही इनिंग जर चालू झाली, पहिला चेंडू झाला त्यानंतर तुम्ही जर आले तर नक्कीच आयोजकांच्या वतीने तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. एक ओव्हरच्या आत जर तुम्ही इथे उपस्थित राहिले नाहीत तर तुम्हाला धावांनी पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला मित्रांनो, या ठिकाणी 100 धावांचं लक्ष्य आहे. कठीण परिस्थिती आहे. जीवन असो किंवा क्रिकेट असो, कठीण परिस्थिती येतच असतात. यांना मात करून जो खऱ्या अर्थानं पुढे जात असतो तोच खरा यशस्वी आणि विजेता होत असतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडासा परिवर्तन होईल. आमच्या आदरणीय गुरुवर्य मनोज कारवे सर आज या क्रीडांगणावरती मनोज कारवे सरांचा आवाज दुमदुमेल आणि प्रेक्षक देखील त्यांच्या आवाजाचे तितके चाहते आहेत. रविदादा धुमाळ या वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आज त्यांचा संघ देखील येणे ऍक्शन मध्ये आहेत आणि याच मैदानावरती त्यांच्या वतीने देखील टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान आपण टॉस करूया. श्री नरेश गायकवाड, काल देखील आमचे नरेश दादा या ठिकाणी फोकस बॅन होते. वेलकम आमचे रवी दादा. चला आपण टॉस करून घेऊया. थोडासा वेळ आपल्याकडे आहे, त्या अनुषंगाने आपण टॉस करूया. श्री नरेश दादा गायकवाड, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस आणि जशी मॅचला सुरुवात होईल
ऐकूया आपण मनोज कारवे सरांचा आवाज. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. एकता स्पोर्ट घोडसई आयोजित एकता चषक 2025. छापा असा कॉल झालेला आहे आणि काटा आलेला आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे या ठिकाणी राजे छत्रपती अनखडपाडा या टीमनं. मॅच कडे वळूया. बॅक टू क्रिकेट. ओ टू द कमेंट्री बॉक्स. मनोज कारवे सर. हॅलो. धन्यवाद. थँक्यू सो मच राजू जाधव सर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आणि महात्मा फुलेंच्या संघर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील घोडसई या गावाकडून आयोजित एकता चषक 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी मनोज कारवे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस सुरू आहे. सामना पहिला सुरू होत असताना इथे धावांचा पाठलाग सुरू झाला आहे आणि पहिला चेंडू अगदी छान पद्धतीने गोलंदाजाने हाताळला. आशिष नावाचा बॉलर 100 धावांचं टार्गेट सेट केलं असताना काय जबरदस्त इथे क्रिकेटचे फटके पाहायला मिळाला आपल्याला. अगदी तोडीस तोड बॅटिंग करून दाखवली नालिंबीच्या संघाने. 4 षटकामध्ये 87 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर बघितलं आपण की 99 धावा पूर्ण केल्या 5 षटकांमध्ये. म्हणजे धावांची सरासरी कमी होऊ दिली नाहीये. यावेळेला चेंडूला अगदी ओव्हर पिच होता आणि मीडियाच्या डोक्यावरून चेंडूला काढल्या चेंडू जाते. लॉंग ऑफ तिथे पोहोचलाय आणि त्या दरम्यान 3 फिल्डर शोधत आहेत चेंडूला. बघा चेंडू किती जण हुलकावून देऊ शकतो. हाच चेंडू आणि बॅटचा खेळ आहे, ज्या खेळामध्ये खूपच आपल्याला सौंदर्य पाहायला मिळतं, नजाकत पाहायला मिळत असते, बहार पाहायला मिळत असते, आनंद मिळत असतो. तो आनंद घेत असताना आमचे लाईव्ह प्रेक्षक सुद्धा 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. माझ्यासोबतीला रवीजी धुमाळ, पोलीस मध्ये सेवे असलेले अनकडपाड्याचे. यावेळेला चांगला फटका पुन्हा एकदा फ्लिक केलेला चेंडूला काढलं मिड विकेट कडे. भाग मिल्खा भाग. अगदी सळकी पोळा करून सोडले. सुंदर चौकार. चेंडू लेगस्टिकला सोडून जाणारा होता आणि हाफ वॉली घेऊन फक्त फ्रंट फुटला आला बॅट्समन आणि त्या ठिकाणी पाहिलं काही टायमिंग लाजवाब होतो त्या फटक्यामध्ये आणि प्लेसमेंट सुद्धा अगदी जबरदस्त होती. अशीच फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण 100 धावांचं टार्गेट म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20 धावा कुटाव्याच लागतील. नॉकआउटची टुर्नामेंट आहे. कोरिया मोरोची स्थिती असणार आहे. जो जिंकेल तो पुढे सरकेल. आपटी दिली, चेंडूला खाली ठेवलं, चांगला चेंडू हाताला गोलंदाजाने मस्त कमबॅक केलं. याला म्हणतात पलटवार करणं, टर्न करणं, उलट फेर करणं. ती तुमची क्षमता तुम्ही अशा वेळेत दाखवली पाहिजे. जेव्हा तुम्हाला इथे तुमच्यावरती आक्रमण केलं जातं त्यावेळेला तुम्ही सुद्धा आक्रमण केलं पाहिजे समोरच्यावरती. त्यालाच म्हणतात लढाई देणं, चुरस देणं, फाईट देणं, झुंज देणं. झुंज देतो बॅट्समन. इथे चेंडूला लॉफ केले. उंच बरोबर घेत असताना चेंडू कॉर्नरच्या मधून षटकार. प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 फटके मोठे मारावेच लागतील. सी द बॉल, हिट द बॉल. चेंडूला बघा आणि चेंडूला फेका, तोडा. धावसंख्या पोहोचली इथे पाहता पाहता 12 वर. 12 वाजायला वेळ आहे पण या सामन्यामध्ये कोण कोणाचे 3, 13, 12 वाजवेल त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाही. परंतु सुरुवात अगदी मस्त केली आहे नांदपच्या बॅटर्सनी. एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला पिंटा खेळतोय. सर्व चेंडू फेस केले तेजसने, ज्याने एक चौकार, षटकार, डबल. यावेळेला मोठा फटका, अजून एक ओव्हर पिच का टायमिंग आहे. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका पुन्हा त्याच दिशेमध्ये जातोय. ते क्षेत्र निवडलंय आणि तिथं तेच पाहायला मिळतंय षटकाराच्या रूपात. मस्त सुरुवात, झकास सुरुवात. इथे इटका जबा पत्थर से. धावसंख्या 18 वर. 2 धावा कमी पडल्यात असं तरी वाटतं आपल्याला, परंतु ती उडी भरून काढली पाहिजे पुढच्या षटकामध्ये कारण रिक्वायर्ड रेट आहे तो प्रत्येक षटकामध्ये 20 धावांचा. आणि अशा वेळेला तुम्ही सुरुवात विदाउट एनी लॉस 18 धावांनी केली म्हणजे चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण नांदोप संघाकडून. नांदोप विरुद्ध नालिंबी
असा सामना रंगतोय. दोन्ही पण संघ कल्याण तालुक्यातील अगदी अंबरनाथ रोडला असलेले नालिंबी गाव. अगदी खूपच त्या ठिकाणी टेकडा आहेत, चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे नालिंबीचं. आणि आमचा नांदप परिसर सुद्धा आता अगदी विकासमय होत आहे. आंबिवली परिसरातील, टिटवाळा परिसरातील एक चांगला आदर्श गाव. अनेक वारकरी संप्रदाय ज्या गावामध्ये घडलेले आहेत, अनेक अगदी दिंडी निघतायत. मग पंढरपूर असो, आळंदी असो, अशा नावासाठी, अशा पूर्णपणे भक्तांसाठी प्रसिद्ध असलेलं गाव म्हणजे नांदपचं गाव आपण पाहतोय. तो संघ इथं धावांचा पाठलाग करतोय. निमित्त आहे त्याच्याच बाजूला असलेलं, नांदपच्या बाजूला असलेलं घोटसेकरांचं चषक पाहतोय आपण. एकता चषक पर्व 6. नवीन षटक सुरू करतो गोलंदाज भूषण. खराब चेंडू इथे फुलर लेनचा वापरला. बीनरचा इशारा. 1+4 फायपर्स. जसं आपण आधीच उल्लेख केला रविदादा की पुढच्या षटकामध्ये उडी भरून काढली जाईल. मला ते वाटतं की गोलंदाजांनी ती उडी भरून काढून दिलेली आहे. म्हणजे आता पहिल्या षटकात धावसंख्या झाली आहे, आपण म्हणू शकतो 23 धावा. यालाच म्हणतात नशिबाची साथ मिळणं. नशिबाची साथ कोणाला मिळत असते? जो प्रयत्न करतो, जो मेहनत करतो, जो कठोर परिश्रम करतो, त्याच्या बाजूने नशीब झुकत असतं. म्हणून असं म्हटलं जातं की न हरता, न वागता, न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा लोटांगण घालतं, नशीब सुद्धा हार पत्करत असतं. त्यासाठी काय करावं लागतं? नशिबात ओसंबून राहता प्रयत्न करत राहावे लागतात. ते प्रयत्नाचं फळ तुम्हाला मिळत असतं. फील्डचा चेंडू, अजून एक परवानी, परंतु त्या चेंडूवरती क्लीन बॉल केलं गोलंदाज भूषणने. क्या बात आहे. भूषणाव कामगिरी, भूषणाव चेंडू हाताळला गोलंदाजाने. रवीजी धुमाळ आधीच्या काळामध्ये असे फील्डचे चेंडू लिया हाताळतात गोलंदाज. काही आधीच्या काळामध्ये ह्या चेंडूवरती आक्रमण व्हायचं, परंतु आधीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झालाय. चांगले ब्रह्मास्त्र वापरतात आपले गोलंदाज. आणि ते यॉर्कर वापरला, बघितलं आपण, क्लीन बॉल केलं होतं. सॉलिड चेंडू हाताळला गोलंदाज भूषणने आणि कमबॅक करून दिलं. असं वाटलं की फ्रीडची परवानगी मिळाली म्हणजे या ठिकाणी नांदप संघ पूर्णपणे आक्रमण करेल, पण तो फलंदाजला ते जमवता आलं नाहीये. धावसंख्या 24 100चं टार्गेट जिंकण्यासाठी अजून 76 धावा करायच्या आहेत. छोट्या छोट्या तुकड्याने तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला किती धावा करायच्या आहेत? किमान 3 ते 4 धावा तुमच्या डोळ्यासमोर टार्गेट पाहिजे. याचाच अर्थ प्रत्येक चेंडूला तुम्हाला आता अगदी सीमा रेषेच्या दिशेने नजर ठेवून फटके मारावे लागतील. तोच प्रयत्न इथे सुरू केलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज भूषण. चेंडू फुल टॉस होता, फ्लिक करचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि शॉट बॅकवर्ड स्केटला झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागत असताना झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद. प्रत्येक टीमला विनंती आमच्या आयोजकांच्या वतीने, नरेशजी गायकवाड सांगतात आम्हाला की तुम्हाला जो सामना खेळायचा आहे तो सामना खेळायच्या आधी तुम्ही प्रवेश फी जमा करायची आहे. कारण आपली असोसिएशनची स्पर्धा आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार तुम्हाला पूर्ण प्रवेश फी सुद्धा द्यायची आहे, पूर्ण बक्षीस सुद्धा प्राप्त होईल. परंतु तुम्ही प्रवेश जो घेतलाय त्या फीच्या व्यतिरिक्त जो अजून जो फी तुमच्याकडे बॅलन्स असेल ती तुम्ही जमा करावी, तर तुम्ही सामना इथे सुरू करू शकता, अशी आयोजकांची विनंती आपणास. धावसंख्या इथे 24 असताना विकेटचं पतन झालं. नवीन बॅट्समन जातोय मैदानामध्ये. पिंट्या बाद झाल्यानंतर स्वतः कॅप्टन सागर जातोय. त्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. सागरने चांगली बॉलिंग केली होती, परंतु त्या षटकामध्ये सुद्धा सागरने 12 धावा खर्च केल्या. यावेळेला चेंडूला खाली ठेवलं, गुड लेंथ टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि थोडासा टर्न सुद्धा झाला. एसटीच्या मागे अगदी 00 एसटी रक्षक त्या ठिकाणी आहेत. आय थिंक सो नाही, 00 आमचे पॉइंटला आहेत. त्यांचे आगळा वेगळा आकडा आहे त्याच्या टी शर्ट वरती. 2 भोपळे आहेत. 3 चेंडू झाले. यावेळेला चेंडू हुक करायचा होता, चेंडू फ्लाय झाला आणि पाहतात पंच त्या ठिकाणी सुदीपजी आंबोडे सर हा लिगल घोषित केला जातोय. याचाच अर्थ की चेंडू एसटीच्या वरून गेला असेल असं आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये धावा रोखल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. आता फक्त धावसंख्या ती 24 वरती थंडावलेली आहे. थंडी कमी होत आहे, उष्णता वाढली आहे, पण तो सामना इथे तप्त करणं तितकंच गरजेचं. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली केला. गोलंदाजाला इथे दाद दिली जाते. ज्याने सुरेख फटकेबाजी केली होती, काय इनिंग साकार केली भूषणने. तोडीस तोड बॅटिंग, 22 धावा ज्याने ठोकल्या ओपनिंगला येऊन, आणि तो क्लीन बॉल झाला होता. अगदी तो निराश झाला तरी सुद्धा त्याची भूक भागली नव्हती. धावांची आतुरलेला आहे खेळाडू भूषण.
त्यावरती हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डोकं वर गेला, तितकाच उंच गेला आणि लॉंग ऑन. हो हो हो, काय झेल टिपलाय, व्हॉट इट टेकन. राज, क्या बात आहे, राजने जबरदस्त झेल टिपलाय. राज साहेबांचा एकही उमेदवार येत नाही तरी सुद्धा त्यांचा जो दरार आहे तो कायम आहे. तसे इथे राजने तो दरार दाखवला. यालाच म्हणतात राज नावाची छाप इथे पाडली राजने. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुडे. मस्त झेल टिपला राजने. आधी स्वतःला झोकून दिलं, बॅलन्स त्याने मेंटेन ठेवला. हे डाईव्स फार महत्वाचे असतात, चेंडूला सोडू द्यायचं नसतं, कारण कॅच विन्स मॅचेस असं म्हटलं जातं आणि ते खरी गोष्ट आहे. धावसंख्या सुद्धा मोठी उभी केली आणि त्याच तोडीस तोड बॉलिंग करतायत. बॅट्समन बाद झाले, अगदी निराश मुद्रेमध्ये डगआउट मध्ये येत आहेत. 2 गडी बाद. नितीनजी अशोक पवार, नितीन मधुकर पवार आणि नरेश गायकवाड पाहतो आपण आयोजक मंडळामध्ये आमचे, ज्यांची मेहनत. हितेश नावाचा बॅट्समन मैदानामध्ये गेलाय आणि नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय. ऋतिक, हो पहिला चेंडू ऋतिकचा, हा अगदी रोषणाई भरा. आता मात्र साधण्यातली हवा निघून गेली असं म्हणायला हरकत नाहीये. सुरुवात तर लाजबाब केली होती टीम नांदप संघाने. पहिल्या षटकामध्ये 18 त्यानंतर अगदी पर्वणी मिळाली होती. बिमरचा चेंडू मिळाला होता, 23 धावा आल्या त्या पहिल्या 6 चेंडूमध्ये. त्यानंतर सातत्य टिकवता आलं नाहीये. यावेळेला सातत्य टिकवते, अगदी मस्त खोलट टप्प्याचा चेंडू टाकतोय गोलंदाज ऋतिक. कमी पावलांचा रनअप आहे. चेंडूला हलक्याने सोडून देतो, चांगला फिंगर रोल करतो आणि चांगला बॅकअपचा वापर करतो. हे तुमचे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात तुमच्या क्रिकेटच्या खेळामध्ये. नुसतं वेगाला महत्व नाहीये, तुमच्या बदलाला फार महत्व आहे, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे जो अगदी बरोबर वेळेनुसार बदलतो. बघा, मागचे 4 महिने थंडीचे होते, हळूहळू उष्णता वाढत चालली, म्हणजे आता हा उन्हाळा सुरू झाला. निसर्गाला सांगायची गरज नाही की कधी काय चेंज करायचं, म्हणून बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपण स्वतःला बदललं पाहिजे, तरच आपण जग बदललेलं पाहू शकतो. इथे पाहू शकता आपण किती सुंदर बॉलिंग करतोय. होऊन जातं टाळ्या गोलंदाजासाठी. ऋतिकने जबरदस्त या ठिकाणी बॉलिंगचा नमुना पेश केलेला आहे. या क्रीडा नगरीवरती पाहता आपण घोडसे या ठिकाणी ही स्पर्धा रंगत आहे. एकता चषक 2025 आणि स्पर्धेचा पहिला सामना एकतर्फी होऊ लागलाय 100चं टार्गेट असताना. विकेट खेळवलंय अक्षरशः बॅटरला ऋतिकने. जणू त्या ऋतिकने मामा बनवलं बॅटरला, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर. जागेवर उभा ठेवला, लागोपाठचे 5 डॉट. सामना हॉट होईल असं वाटलेलं, परंतु नाही. पूर्णपणे सामन्याला इथे अगदी बर्फासारखं गार थंड केलंय. थंड डोक्याने खेळतोय नालिंबी संघ. जशी सुंदर बॅटिंग तितकीच बहारदार बॉलिंग केली आणि चांगली फिल्डिंग सुद्धा झाली. पहिल्या आपण षटक समाप्त झालं. टाळ्या असुद्धा गोलंदाज लीगसाठी मिडल होतं शेवट ज्याने हाताळलं. अभिनंदन, वा क्या बात आहे, बहुत जबरदस्त, बढिया. पहिल्यांदाच मला नरेश गायकवाड सांगतात की 6व्या पर्वामध्ये पहिला गोलंदाज ठरला हा ऋतिक, ज्याने मिडल ओव्हर षटक हाताळलं. बघा, ह्या नालिंबी संघाने किती रेकॉर्ड्स केले. चांगली पार्टनरशिप, चांगल्या धावसंख्या उभ्या केल्यात, उच्चांक गाठलाय. चांगली इथे पाहतो आपण की फिल्डिंग केली आहे आणि राजू एक रेकॉर्ड निर्माण केला ऋतिक नावाच्या गोलंदाजाने की मिडल ओव्हरचं षटक त्याने हाताळलं. लाजबाब, अफलातून कामगिरी नालिंबी संघाकडून. सामना एकतर्फी होण्याची दाट शक्यता झालेली आहे जवळपास. पुढचा सामना आमचे रोहित धुमाळ यांचा असणार आहे, ज्याने वावलीकर चषक सुद्धा गाजवला होता आणि आमचा जरीमरी चषक निंबोलीचा सुद्धा गाजवला होता, परंतु काही प्रयत्न अपुरे पडले. बहुतेक आता तयारीनिशी उतरतील. अंकरपाडा संघ 3रा क्रमांक प्राप्त झाला होता अंकरपाड्याला. 4था नालिंबी होता, 2रा आपटी होता आणि पहिला संघर्षलन केळणी चॅम्पियन वाहुलीकर चषक. या आलेला लाभ केलाय, थोडासा उशिरा का होईना पण तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना आनंद देऊन फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून षटकार. मस्त टायमिंग होतं, बेमिसाल टायमिंग होतं. पोझिशन मध्ये आला, चेंडूला चॅनल मध्ये घेतलं, रडार मध्ये घेतलं आणि टायमिंग लाजबाब वापरून प्लेसमेंट अगदी सुरेख होती. ज्या ठिकाणी फिल्डर सुद्धा तैनात होता त्याच्या डोक्याच्या वरून जात असताना मिड विकेटला हा टोला, उत्तुंग टोला लगावला बॅट्समन हितेशने. धावसंख्या 30. बराच वेळानंतर इथे धावा पाहायला मिळाल्या. या ठिकाणी ड्राईव्ह बॅक टू द बॉलर केला होता, परंतु चेंडू तिथे सुटलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा घेत आहेत, जे आणि पराजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय नांदपच्या संघाकडून. नुकतंच सकाळी नांदप संघाला तेव्हा त्यांची चर्चा ऐकत होतो की त्या संघातले काही खेळाडू दुसऱ्या संघात खेळायला गेलेत, दुसऱ्या ते तिसऱ्यामध्ये जात आहेत. कारण प्रत्येक गावामध्ये हेच चाललंय आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये.
गोरसे संघ वगळता बाकी गावांमध्ये जसे जितके पक्ष तितके इथे संघ काढतायत आणि तेच नुकसान आहे क्रिकेटचं. गोरसेमध्ये तसं नाहीये. तसं पाहता गोरसे गावामध्ये सुद्धा 4 संघ होऊ शकतील, ते सुद्धा बलाढ्य बनतो नाही. ते असं संघ बनवतात की अगदी डोळ्याचं पारणं फिटतं. बघितला पण असेल ऋतुंबा ट्रॉफीमध्ये सामना गेला होता, पण तो पवन केनीच्या भाऊने मेघराजने तो सामना खेचून आणला होता आणि काय ती त्यांनी खेळ साकार केली ती जबरदस्त. म्हणजे त्या संघामध्ये एक एक असा खेळाडू घडतोय की शेवटच्या खेळाडूपर्यंत सांगूच शकत नाही कोण सामना खेचून आणेल. याला म्हणतात तुमची एकता, आणि तो एकता चषक आहे आमचा त्यासाठीच की तुम्ही एकता दाखवली पाहिजे आपल्या गोडसे गावासाठी. इथे चौकार आलाय आणि पंच तिथे एक सिग्नल देतात चौकाराचा. यस, धावसंख्या 4 पुढे 37 वर. सामन्यामधले अगदी हवा तर गेली, परंतु इथे फटके चांगले पाहायला मिळतात. आमच्या ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा फटक्यांची मजा घेत असतील. कुणाल म्हात्रे आणि टीम आमची तेनकिक लाईव्ह या वाहिनीने सुद्धा मस्त भरारी घेतली आहे. जबरदस्त अगदी मागच्या 5-6 वर्षात त्यांचा लेखाजोखा आहे. मुरबाड मध्ये अगदी पूर्णपणे त्यांनी बाले किल्ला तयार केलाय. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतायत. बदलापूर, मुरबाड, टिटवाळा परिसर असेल, अंबरनाथ परिसर असेल. खूप छान परफॉर्मन्स आपटी दिली, परंतु या ठिकाणी चेंडू बाउन्स होऊन गेलेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारचा इलिगल सिग्नल नाही आहे, लिगल चेंडू आहे. धावसंख्या स्थिर 37 वर. खूप मोठा फरक, अजून 63 धावांची गरज आणि चेंडू इथे पाहतो आपण की शिल्लक आहेत ते 8-63. गुडलेन टप्पा पडला तर बॅटची कडा बहुतेक घेतली ती. विकेट किपर तिथे सुद्धा अगदी रिलॅक्स आहेत. त्यांना माहिती की आपलं काही मोठं नुकसान होणार नाहीये. होऊन किती होणार, किती मारतील. दमछक तर काढली आहे, पूर्णपणे हवा काढली आपण. काही चमत्कार घडले जे अगदी ग्रीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले जातील. असे चमत्कार घडले तर सामन्यामध्ये परत येऊ शकतो संघ, तो म्हणजे नांदप संघ. अन्यथा अगदी पराभवाची छाया कोसळली नांदप संघाच्या पुढे. राऊंड द विकेट. हा चेंडू सुद्धा अगदी लिलिया हाताळतोय. टर्न केला चेंडूला, अँगल प्राप्त केलं आणि अशा प्रकारे 4थे षटक समाप्त झाली. प्रेक्षक धावसंख्या नांदप संघाची 100चा पाठला करत असताना फक्त 37 वर. संघ आपण आला असेल तर टॉस झालाय का पुढचा? टॉस झालाय, ओके झालेला आहे. आणि संघांना विनंती आहे की आपण फी जमा करायची आहे सामना सुरू होण्याच्या आधी. ती तुम्ही काळजी घ्या, कारण प्रत्येकाची मेहनत असते. आपण त्या मेहनतीला साथ दिली पाहिजे. वेळेच्या आधी पण आलं पाहिजे आणि वेळेत तुम्ही पेमेंट सुद्धा दिलं पाहिजे, कारण स्पर्धा साकार करणं साधी गोष्ट नाही मित्रांनो. चांगलं आयोजन करावं लागतं, प्रयोजन करावं लागतं, मेहनत करावी लागते. त्यासाठी आपण फी सुद्धा तितकी मोजणं गरजेचं आहे. जी तुम्हाला फी सांगितलेली ती तुम्ही अगदी त्याचा भरणा केला पाहिजे, याची काळजी घ्या आपण. माझ्यासोबत आता नरेशजी गायकवाड. आधीच्या काळापासून गोडसे गावावरती खूप मोठं प्रेम. मगर मंडळी असो, गायकवाड असो, ते सुरेश दादा गायकवाड, मिलिंद असतील, नितीन गायकवाड असतील, हे जुने मित्र दिनेश गायकवाड आणि आता नरेश गायकवाड आमच्या ओळखीचे झालेले आहेत. अनेक नातेगोते या परिसरामध्ये आहेत. मानिवली, गोडसई, मानिवली पाडा, नांदपचे आमचे मामा सुद्धा बसले तिथे खेळाडू कक्षामध्ये. ते अगदी संघाचे पाठीराखे आहेत, परंतु त्यांचा इथे संघ अगदी नामुष्कीला समोर जातो. यावेळेला बघा मस्त चेंडू ऑफस्टिक यॉर्कर वापरला राजने, ज्याने सुंदर झेल टिपला होता. आणि तो झेल होता, मस्त स्वतःला झोकून दिलं होतं. प्रत्येक झेल महत्वाचा, प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक मुवमेंट महत्वाचा असतो. आणि तोच खेळ असतो की क्रिकेट, ज्या खेळामध्ये तुम्हाला बारीक बारीक गोष्टीमध्ये मोठं यश प्राप्त होत असतं. म्हणून प्रत्येक बारीक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं गोरसी ब संघ लक्ष देत असतो, त्यांच्या धावा किती पण असो, किती कमी असले तरी सुद्धा ते डिफेंड करायची क्षमता ठेवतात. समोरच्याच्या धावा किती पण जास्त असू दे, त्या चेस करायची क्षमता ठेवतात. याला म्हणतात तुमचं परिपूर्ण क्रिकेट, फुल फेज टीम. जसं आता इंडिया आपला करतोय, चेस मास्टर विराट कोहली सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष त्यांनी वेधून घेतलं. आणि मागच्या काही महिन्यांपासून त्याच्यात टीका सुद्धा होत होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली होते की यांना काढलं पाहिजे, पण नाही. मित्रांनो, प्रत्येकाचा एक फॉर्म असतो आणि क्लास असतो, आणि क्लास तो परमनंट आहे. फॉर्म जात असतो, हेच जात असतो. हा बॅट पॅच सचिन तेंडुलकर साहेबांना सुद्धा आला होता, तेव्हा सुद्धा त्यांना नावं ठेवली, टीका केली 2010 आणि 2013च्या पिरियड मध्ये. परंतु असा त्यांनी निरोप घेतला क्रिकेट विश्वाचा की अगदी गॉड ऑफ क्रिकेट बनलंय. त्यालाच म्हणतात तुमचा बॅट पॅच. आणि संकट, दुःखाच्या सोबतीला आपण सुख शोधलं पाहिजे, त्यालाच म्हटलं जातं. मगाशी राजू सरांनी मस्त उल्लेख केला की संकट येत असतात आपल्या समोर, त्याच्या ते मात केली पाहिजे आपण. संकट टाळणं आपल्या हातात नसतं, पण तो संकटावरती तोंड देणं, त्यांना अगदी सामोरं जाणं आपल्या हातात असतं. आणि जो त्यांना सामोरं जात असतो त्याच्यात पाठीशी देव आणि दैत्य उभे राहत असतात. म्हणून संकटांना घाबरायचं नसतं. इथे चौकार आलाय,
धावसंख्या 4 ने पुढे सरकलेले आहे 45 वर. टॉस केलाय, फ्लाइट दिली तिची भिरकावून दिलाय, दूर गगन की छाव में सिक्सर. आज आमचे डीजे मास्तर येत नाहीत बहुतेक. डीजे असले की जरा मजा पण येते, आम्हालाही थोडीशी विश्रांती मिळत असते, प्रेक्षकांना सुद्धा आनंद गाण्यांचा मिळत असतो. संगीत फार महत्वाचं आहे. जसं पाणी जीवन आहे तसं संगीत सुद्धा जीवन बनलंय. मराठी संगीताला चांगले सुगीचे दिवस आलेत, टेनिस क्रिकेटला दिवस आलेत. ISPL ने अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. धावसंख्या करेक्शन केली जाते, 51 ऑन द बोर्ड. 49 धावा अजून पाहिजेत. खूप मोठा फरक आहे. आणि मला वाटतं शेवटचा चेंडू आहे की 2 चेंडू आहेत. लास्ट चेंडू, लास्ट टू गो. सुदीप सर बरोबर. सुदीप आंबोने सर सुद्धा आमच्या सोबत बऱ्याच ठिकाणी असतात. मुरबाड असो, भिवंडी असो, रायता परिसर असू दे किंवा अंबडत परिसर असू दे, याला चिल्लर टर्न केला, हुकचा प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुली 4 धावांसाठी अशा प्रकारे 55 धावांपर्यंत मजल मारली टीम नांदब संघाने आणि तब्बल 44 धावांनी सामना गमावलाय आणि सामना जिंकलाय तो नालिमी संघाने. तब्बल या ठिकाणी पाहतो आपण जबरदस्त मोठ्या फरकाने इथे किताब हा हासिल केलाय. सागरच्या टीम, सागरचा चांगला परफॉर्मन्स बघितला पण स्किपिंगच्या माध्यमातून आणि चांगली बॅटिंग लाईनअप बघितल्या पण राज, भूषण, ऋतिक सर्व चमकले. निलेशने तर हाकार माजवला, तब्बल 35 धावा ठोकल्या निलेशने. 5 गडी बाद झाले होते आणि 99 धावा उभा केल्या होत्या ह्या सामन्यामध्ये. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. कैलासवासी अश्विनी शालिक भोईर मॅडम स्मरणार्थ